हॅलो. हॅलो. सर्वांना नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विचारा तुम्ही सांगतो आम्ही या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर विकास भालेराव, सहाय्यक प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र, आपले सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, या कार्यक्रमामध्ये आपणास शेतावर येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या विविध विभागाचे शास्त्रज्ञ आपल्या बरोबर असणार आहेत. आपणास माहितीच आहे की माननीय महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या संकल्पनेतनं हा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आपण विद्यापीठ गीताने करूया. अन्नं बहुकुर्वित तदव्रतम्। जय 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 हरित क्रांती, जय 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 नवल क्रांती, हरित क्रांतीचे नवल क्रांतीचे कार्य जे करीतीनी, जय महात्मा फुले कृषी विद्यापीठ। पश्चिम महाराष्ट्र खानदेशात पसरविले कृषी उत्पन्न जाळे, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने निर्मिती भाजीपाला फुले फळे, सातपुडा सह्याद्री पर्वतरांगांवर, तापी गोदावरी मुळा कृष्णा काठावर, विश्वजन कल्याणासाठी रचिल्या अगणित विकास वीर, अगणित विकास वीर। जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ। माळरानी हिरवेगार गालीचे फुलवीती, शिक्षण विस्तार संशोधन ग्राम उन्नती, अन्न पशुधनाने दौलत वाढवीती, अभियंत्यांच्या अवजारांनी विविध प्रक्रिया घडती, जगी पडते झेंडा मानाचा असे हे गौरव पीठ, असे हे गौरव पीठ। जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ, जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ। धन्यवाद. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या संकल्पनेतनं आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आपण विचारा तुम्ही सांगतो आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्याचे निराकरण करण्यासाठी कृषी विभागातील विविध विषयांचे तज्ज्ञ जसे की मृदाशास्त्रज्ञ, कृषी विद्याचे शास्त्रज्ञ, वनस्पती रोगशास्त्रज्ञ, कीटकशास्त्रज्ञ व पीक पैदासकार यांना आपण या कार्यक्रमामध्ये आयोजित करतो, निमंत्रित करतो. शेतकरी बंधूंनो, सध्या रब्बी हंगामाची लगबग सगळीकडे चालू आहे आणि त्याचा विचार करून महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामात घेतलं जाणारं एक महत्वाचं गळीत धान्य पीक म्हणजे करडई, आणि म्हणूनच आपला आजचा जो विषय आहे तो आपण या रब्बी हंगामातील महत्वाच्या पिकासंदर्भात म्हणजेच करडई पिकाचे सुधारित उत्पादन तंत्रज्ञान
याविषयी आपण आयोजित केलेला आहे. तर आपणाला सर्वांना माहितीच आहे करडई हे एक सगळ्यात महत्वाचं असं तेलबिया पीक आहे. आणि करडईचं एकंदर आहारातील महत्व जर पाहिलं तर आपल्याला आपले जे डॉक्टर्स आहेत ते शक्यतो करडईमधील जे फॅटी ऍसिडचं प्रमाण आहे तर त्याच्यानुसार करडईचं तेल आपल्याला आहारामध्ये वापरण्याचा सल्ला देतात. त्यामुळं साहजिकच शहरी नव्हे तर पूर्ण भारतामधील ग्रामीण भागातही करडईचं तेल वापरण्यासाठीचा जो काही कल आहे तो वाढत आहे. आणि त्यामुळे करडई लागवडीखालील क्षेत्रही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तसेच भारतात वाढत आहे. महाराष्ट्र ही भारतातील एक महत्वाचं करडई उत्पादनातील राज्य आहे. तर शेतकरी बंधूंनो, आज या कार्यक्रमासाठी आपण जे शास्त्रज्ञ बोलावले आहेत त्याच्यामध्ये आपल्याबरोबर उपस्थित आहेत डॉक्टर नितीन कुमार रणशूर सर सहयोगी संशोधन संचालक आहे, अवर्षण प्रवण विभाग, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प. तसेच ते मृद विशेषज्ञ सुद्धा आहेत सोलापूर येथे. त्यानंतर आपले दुसरे जे शास्त्रज्ञ आहेत ते डॉक्टर शशिशेखर खडतरे सर, हे कृषी हवामान शास्त्रज्ञ तथा सहयोगी प्राध्यापक कृषी विद्या आहेत. हे राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प अवर्षण प्रवण विभाग सोलापूर येथे कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे आपले तिसरे जे शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर संतोष मोरे सर, हे आहेत प्रमुख अखिल भारतीय समन्वित जैविक कीड नियंत्रण प्रकल्प कृषी महाविद्यालय पुणे. त्याचप्रमाणे आपण या करडईमध्ये काम करणारे शास्त्रज्ञ डॉक्टर प्रशांत पवार सर, सहाय्यक प्राध्यापक कृषी विद्या, अखिल भारतीय समन्वित करडई संशोधन प्रकल्प, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प सोलापूर, यांनाही आपण आमंत्रित केलेलं आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर मनोज गुड, सहाय्यक प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र, होळकर कृषी महाविद्यालय हळगाव, यांनी सुद्धा करडईमध्ये जवळजवळ 10 ते 12 वर्ष वनस्पती रोगशास्त्र म्हणून काम केलेलं आहे. त्यांनाही आपण निमंत्रित केलेलं आहे. तर या सर्व शास्त्रज्ञांचं मी कार्यक्रमामध्ये प्रथमतः सहर्ष स्वागत करतो. आणि कार्यक्रमामध्ये आता आपल्याकडे काही शेतकरी जॉईन झाले, तर मी शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांचे काही प्रश्न असेल तर त्यांनी प्रश्नांना सुरुवात करावी. हा, गॅलेक्सी M014, तुम्ही हात वर केलाय, प्लीज अनम्यूट करा आणि आपला प्रश्न विचारा. हॅलो हा हॅलो बोला. हा बोला. सर, आम्ही सांगली जिल्ह्यातून बोलतोय. काय झालंय, दरवर्षी आम्ही देशी वाण करतोय करडईचं. हॅलो, हा पण बोला बोला. त्याचं म्हणावं असं तेल निघत नाही. मला वाटतं 20 किलोला 4 किलो निघते करडईच. परत एकदा सांगा तुमचा प्रॉब्लेम. आपण काय करतोय, सांगली जिल्ह्यातून आहे आणि करडई लावतोय ना, मग त्या हा. करडई पासून 20 किलो करडई पासून 4 किलो तेल निघते. आम्हाला जास्त तेल देणारी करडईची नवीन जात पाहिजे. बर, ठीक आहे. डॉक्टर, हॅलो. हा सर बोला ना. पवार सर, आपण आपल्या विद्यापीठाने विकसित केलेल्या जास्त तेल देणाऱ्या ज्या जाती आहेत त्या संदर्भात यांना विस्तृत सांगितलं तर बरं होईल. नमस्कार. महात्मा नमस्कार. फुले कृषी विद्यापीठाने कोरडवाहू तसेच बागायती भागासाठी विविध उन्नत जातींचा विकास केलेला आहे. त्यामध्ये फुले चंद्रभागा, फुले नीर आहे, फुले बिवर आहे, पण या अधिक उत्पादन देणारे आहेत. पण फुले गोल्ड नावाची जी नवीन वाण आहे SSF 1565, याच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त आहे. आणि पुढच्या वर्षीच एक नवीन वाण येणार आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ 39% तेलाचं प्रमाण आहे. HSF काय म्हणला तुम्ही सर? SSF 1565. हा, 1565 फुले गोल्ड नावाची नवीन वाण आहे. फुले गोल्ड. बर सर, त्याला काटे असतात का? हा, काटे आहेत त्याला. बिना काट्याचे एखादं वाण नाही का? बिना काटेच्या वाणाला कसं कोरडवाहू भागात घेतात, त्यामुळे काटे असणार त्याला गरजेचं आहे. आणि आता सध्या आपण कंबाईन हार्वेस्टरनं सुद्धा त्याची काढणी करू शकतो, मळणी करू शकतो, त्यामुळं काढणीला एवढी अडचण येत नाही सध्या. बर, आता ही 1565 आहे की नाही फुले गोल्ड, ती एकरी किती उत्पादन येते? एकरी जर तुम्ही कोरडवाहू भागात घेतलं तर 6 ते 7 क्विंटल त्याचं उत्पादन आहे. आणि जर दोन पाणी दिली तर तुम्हाला 8 ते 10
क्विंटल सुद्धा एकरी तुम्हाला उत्पादन मिळू शकतं त्यातून, चांगलं जर तुम्ही पॅकेजच्या प्रॅक्टिसेस घेतले तर. बर बर. तेच म्हटलं. आणि ह्याचे तेलाचं प्रमाण जास्त असणार ना ह्यात? हा, फुले निघताना? गोल्ड म्हणूनच तिला फुले गोल्ड नाव दिलेलं आहे. तेलाचं प्रमाण जास्त आहे. बरं मला सांगा, ही कुठे मिळेल आपणाला? सोलापूरला आपल्या कृषी संशोधन केंद्रावर उपलब्ध आहे विक्रीला. सोलापूर. आम्हाला त्यांचा नंबर मिळाला तर बरं होईल, म्हणजे तिथून घेतो. माझाच नंबर देतो. हा. तुमचं जर कोण येणार असेल किंवा आपण पाठवण्याची सोय करू. हा चालतंय की. पाठवणी हा, सोय घ्या केली तर नंबर लिहून. आम्ही. हा सांगा की. 9405 9405 41 42 62. 41 42 62. हा, केव्ही पवार आहे? सर म्हणून. नाही, काय? आपलं कृषी संशोधन केंद्र आहे. कृषी संशोधन केंद्र. बरं. हा, कोरडवाहू शेती संशोधन केंद्र. आता पवार सध्या सर म्हणून. उपलब्ध आहे ना सर? हो या. हा बरं चालतंय. थँक्यू सर. धन्यवाद. थँक्यू सर. थोडक्यात आपल्याला पवार सर सांगतायत की महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले जे नवीन वाण आहेत की जे उत्पादन पण जास्त देतात आणि त्याच्यामध्ये तेलाची रिकव्हरी म्हणजे तेल तयार होण्याचं प्रमाण, तेल मिळण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यांचा फोन आला. तर शेतकऱ्यांनी या नवीन वाहनांचा जर वापर केला तर साहजिकच त्यांना उत्पन्नामध्ये वाढ होईल. सर, याबरोबरच आपण आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठानं अजून कोणते वाहन विकसित केलेले आहेत आणि त्यापैकी कोणत्या वाहनांचं बियाणं सध्या आपल्याकडं राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प सोलापूर येथे उपलब्ध आहे? नमस्कार सर. आपल्याकडे सध्या SSF 1240 फुले नीरा, SSF 1371, फुले भिवरा, फुले गोल्ड, SSF 1565, फुले किरण 1602 या उत्कृष्ट वाहनांचं बियाणं आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. धन्यवाद सर. म्हणजे आपल्या संशोधन केंद्रावरती सोलापूर येथे शेतकऱ्यांना आम्ही विनंती करतो की आपण तेथे भेट देऊन हे विद्यापीठाने विकसित केलेले सुधारित आणि संकरित जे वाहन आहे ते आपल्या लागवडीसाठी वापरावेत, जेणेकरून आपल्या उत्पन्नामध्ये निश्चितच वाढ होईल. नंतर एक दुसरे शेतकरी ज्यांनी हात वर केलेला आहे, निसर्ग राजा शेतकरी समथिंग काहीतरी नाव आहे, शेतकरी गट मंडी मर्डी. मार्डी. हा, मार्डी. तुम्ही जरा सर अनम्यूट करा प्लीज आणि तुमचा प्रश्न विचारा. शेतकरी गट आहे. हा नमस्कार सर. हा नमस्कार, बोला. नाव काय आपलं सर? हा, मनोरंजन उत्तम जाधव, निसर्गराजा शेतकरी गट मार्डी. हा सर. हा, तर आपल्या सोलापूरचं आपलं जे विभागीय संशोधन केंद्र आहे. हॅलो. हा बोला ना सर. हा, तर मला डेमोसाठी एक बॅग दिलेली आहे. आपण आपले पवार सर जे आहेत त्यांनी दिलेले आहे. येस. हा, तर त्याचं पेरणीचं अंतर आणि त्याचं रासायनिक खत व्यवस्थापन ह्याच्याविषयी जरा माहिती द्यावी. बरं. परंतु त्याच्या अगोदर आपण एक दुसरा प्रश्न असा घेऊया. तुम्हाला त्याचं प्रश्नाचं उत्तर मिळेलच की डायरेक्ट पेरणीला जाण्याऐवजी पेरणीपूर्वी कोणती पूर्व मशागत करणं, आपल्याला करडीच्या पेरणीपूर्वी पूर्व मशागत करणं गरजेचं आहे? हो. हॅलो. हा बोला सर. पेरणी अगोदर साधारणतः 15 दिवस पेरणीपूर्व मशागत करणं गरजेचं आहे. पेरणीपूर्व मशागत करताना साधारणतः एक नांगरट, त्याच्यामध्ये 5 ते 6 टन शेणखत आणि 1 ते 2 कुळवाच्या जर पाड्या देऊन काडी कचरा वेचून आपण जमीन तणमुक्त करून पेरणी योग्य करणं गरजेचं आहे. म्हणजे खोल नांगरट करणं गरजेचं आहे. हो. धन्यवाद सर. त्याच्यानंतर खडतरे सरांसाठी एक प्रश्न असा आहे सर की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण जी पेरणीची वेळ सांगतो करडई पिकाची, तर कोणत्या कालावधीमध्ये आपण जर पेरणी केली तर उत्पादन वाढीवरती त्याचा परिणाम होतो किंवा उत्पादन जास्त मिळते? अनम्यूट करा सर प्लीज, अनम्यूट करा. शेतकरी बांधवांना सांगण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे इथं की करडीची पेरणी साधारण 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीमध्ये करावी, असा आपला एक ठोकताळा आहे. ड्रायलँड मध्ये पेरायची जर का, कोरडवाहू क्षेत्रामध्ये जर का आपल्याला करडी पेरायची असेल, आता आपल्या सर्वांना माहिती की करडईचं क्षेत्र जे आहे ते मुळात सोलापूर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त क्षेत्र आहे.
त्याच्यामध्ये बरं मंगळवेढा तालुका, दक्षिण सोलापूर तालुका, काही बार्शीचा पाट जो आहे, या भागामध्ये करडई मोठ्या प्रमाणात घेतली जाते आणि कोरडवाहू क्षेत्रामध्ये घेतली जाते. मला सांगायचं फक्त एवढंच आहे, जर करडईचं आपल्याला चांगलं उत्पादन आणि कमीत कमी खर्चात घ्यायचं असेल तर 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीमध्ये करावी. जास्त अगोदर जर घेतली तर ती साधारणतः नोव्हेंबरच्या पावसामध्ये सापडण्याची शक्यता असते आणि त्याच्यावरती दमटपणा वगैरेमुळे अल्टरनेरिया बुरशीचे प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्यता असते. त्याच्यामध्ये आपला त्याचा खर्च वाढू शकतो. जर आपण लेट पेरणी केली तर पुढे जे डिसेंबर जानेवारीमध्ये थंडीचा कालावधी असतो, अशा कालावधीमध्ये जर का करडईची लुसलुशीत अवस्था सापडली तर माव्याचा अटॅक जास्त होतो, मावा या किडीचा, आणि मग ते आपल्याला कंट्रोल करण्यासाठी खर्च जास्त वाढू शकतो. तर याच्यासाठी जिथं करडई घ्यायची आहे तिथल्या शेतकऱ्यांनी एक विचार करावा की आपलं जे पीक आहे ते या दोन्ही गोष्टीतून सुटायला पाहिजे, म्हणजे नंतरच्या पावसामध्ये पण सुटायला पाहिजे आणि नंतर पडणाऱ्या थंडीपासून पण वाचायला पाहिजे. याच्यासाठी साधारणतः सप्टेंबरचा तिसरा आठवडा, चौथा आठवडा आणि ऑक्टोबरचा पहिला आठवडा या कालावधीच्या दरम्यान ज्या वेळेस आपल्या जमिनीमध्ये वापसा एकदम चांगला आहे यावेळेस पेरणी करून घ्यावी. हे केलं तर आपला पुढे होणारा खर्च हा टळू शकतो. म्हणजे शेतकरी बांधवांनो, आपण 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान वापसा ज्यावेळेस असेल जमिनीमध्ये त्यावेळेस पेरणी करावी, असं आपल्या विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉक्टर कडतरे सर यांनी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे सर, आता एक करडईची आपण जी पेरणी करतो, तर ही पेरणी करताना आपल्याला हेक्टरी किती बियाणं वापरणं गरजेचं आहे? कारण शेतकरी बऱ्याचदा जास्त बी वापरतात की जेणेकरून मर होऊ नये किंवा काही इतर गोष्टींसाठी. सर आता याच्यामध्ये कसं आहे बरं का, पेरणी करताना शेतकऱ्यांनी सगळ्यात महत्वाची काळजी घ्यायची की विद्यापीठाने जे काही पेरणीचं बियाणं सांगितलेलं आहे एकरी प्रमाण किंवा हेक्टरी प्रमाण, त्याप्रमाणेच पेरणी करावं. तर आपल्याला हेक्टरी पेरणी करायसाठी साधारणतः 10 ते 12 किलो बियाणं लागतं. त्याच्यासाठी एकरी जर का हिशोबच म्हणला तर एकरी आपल्याला 4 किलो बियाणं लागतं. एकरी 4 किलो बियाणं आपल्याला पेरायचं आहे. एकरी 4 किलो बियाणं हे आपल्याला प्रति एकरसाठी पुरेसं होतं. सर, आपण याचं उत्तर सांगितलेलं आहे, शेतकऱ्यांना एकरी पेरणीसाठी 4 किलो बियाणं पुरेसं आहे. थोडक्यात 4 किलो बियाणामध्ये एक एकर आपण क्षेत्र पूर्ण करू शकतो. येस सर, येस सर. सर, ही पेरणी कशा कोणती पावर वापरावी आणि 2 झाडांमध्ये 2 ओळींमध्ये किती अंतर असावं? पेरणी म्हणजे आपल्याला नुसतं बियाणं टाकून चालणार नाही याच्यामध्ये. तर आपल्याला बियाणं पेरणी करताना म्हणजे ही पूर्ण प्रोसिजर फॉलो करायची आहे. पेरणी करताना आपल्याला त्याच्याला जे करडीचं बियाणं आहे त्याला सीड ट्रीटमेंट करणं हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. याच्यामध्ये करडीचे पीक हे आपले जे बायो इनॅक्युलंट आहेत, उदाहरणार्थ अझोटोबॅक्टर आहे, पीएसबी म्हणजे स्फुरद विरघळणारे जे जीवाणू आहेत ते, किंवा ट्रायकोडर्मा, याची जर का ट्रीटमेंट आपण केली व्यवस्थित तर आपण रासायनिक खतावरती होणाऱ्या खर्चामध्ये बचत करू शकतो. आता मी तुम्हाला सांगतो, हेक्टरी आपण एकरी जर का 4 किलो बियाणं जर का गृहीत पकडलं, म्हणजे 4 किलो बियाणंच वापरायचं आहे आपल्याला, तर त्याच्यासाठी 100 ग्रॅम अझोटोबॅक्टर, 100 ग्रॅम पीएसबी आणि 20 ग्रॅम ट्रायकोडर्मा याची आपल्याला या जीवाणू खताची आपल्याला त्याला ट्रीटमेंट करायची आहे. पेरणी करताना दुसरी काळजी आपल्याला घ्यायची आहे की 2 चाळीच्या पावरीनं पेरणी करणं अतिशय फायद्याचं आहे. 2 चाळीच्या पावरीनं ज्यावेळेस आपण पेरणी करू त्यावेळेस आपल्याला खतं आणि बियाणं एका वेळेस पेरता येतं. त्याच्यामुळे होणाऱ्या खर्चामध्ये आपली बचत होऊ शकते. आणि पेरणी करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट जी करडईच्या भागामध्ये आहे ते 18 इंची पावरीनं करायची आपल्याला. 18 इंची पावर म्हणजे साधारणतः 2 ओळीमध्ये आपलं 45 सेंटीमीटर अंतर हे मेंटेन व्हायला पाहिजे. आपल्याला हेक्टरी जी रोपं मेंटेन करायची आहे 1,11,111, त्यासाठी 45 वाळून चाललो होतं ना. काय म्हणायचंय, हा सर बोला. 45 सेंटीमीटर वरती आपल्याला 2 चाळीच्या पावरीनं पेरणी करायची आहे. म्हणजे शेतकरी बांधवांना आपण करडईची पेरणी करण्यासाठी 2 चाड्याची पावर वापरणं गरजेचं आहे, जेणेकरून आपला उत्पादन खर्च कमी होईल आणि खत जे आहे ते बरोबर
बियाच्या जवळपास पडून ते पिकास योग्य पद्धतीने लागू होईल. तर जाधव साहेब, आपण जो प्रश्न विचारला होता की पेरणी कशी करावी, त्या संदर्भात आपलं समाधान झालं असेल असं मी अपेक्षित धरतो. त्याचप्रमाणे अजून इथे इथे बरेच शेतकरी संघांची लोक आहेत, हरित क्रांती महिला गट आहे. तर आपलं काय प्रश्न असेल तर आपण अनम्यूट करून डायरेक्ट विचारू शकता. हॅलो. हा, बोला बोला मॅडम. नाव काय म्हटले आपलं? हो, मी सविता गजानन. हा हा, बोला ना, प्रश्न मी विचारा. हरित क्रांती महिला गट करसुंदी. हा हा, आम्हाला बियाणं कसं पेरायचं आहे? हा, करडईचं बियाणं आहे, पण एवढं आमच्याकडे त्याचा उतार पडत नाही. कोणतं बियाणे आटपाडी तालुक्याला योग्य असेल? आटपाडी मधलं हॅलो? बोलतोय का आपण? हॅलो. हा, हा, बोला आटपाडी ना. आटपाडी तालुक्यामध्ये कोणत्या जातीचा कोणता वाण वापरावा हे आपला प्रश्न आहे ना? हा, कोणत्या जातीचं करडईचं? हा, पवार सर, आटपाडी भागामध्ये आटपाडी तालुक्यात साधारणतः मध्यम ते भारी जमीन असेल तुमची. हा, तर भारी या नाहीये ठिकाणी जमीन, तुम्ही मध्यमच आहे सर. हा, मध्यम असेल तरी तुम्ही फुले बिवरा SSF 1371 या नवीन वाणाचं बियाणं तुम्ही तुमच्या शेतामध्ये वापरून उत्पादन वाढवू शकता. हा, त्याला काटे वगैरे आहेत का? आता बिन काट्याचं वगैरे नाही, काटेरीच वाण द्यालेत. आहेत. आपल्याकडे बऱ्यापैकी हा. कोरडवाहू भागामध्ये संशोधन चालतं आणि कोरडवाहू भागामध्ये फक्त आपण पावसाधारित शेती करतो आणि त्याच्यावर संशोधन करतो. त्यामुळे जेवढे वाण विकसित केलेले आहेत, 1-2 सोडता, तर ते काटेरीच आहेत की जेणेकरून ते अति आवर्षण प्रवण भागामध्ये तग धरू शकतात. जेवढे काते जास्त तेवढं पाण्याचा वापर कमी राहतो त्यांच्याकडून आणि उत्पादनात भर पडते. धन्यवाद सर. थोडक्यात पुजारी नाही, मॅडम, आपण हा, बोला मॅडम, बोला. त्रास होतो त्याच्यामुळे म्हणलं आता हार्वेस्टर निघालेत, पण थोडस हे होतं सर. हार्वेस्टर आहेत ना, कंबाईन हार्वेस्टर नवीन लोक आहेत. आम्हाला सांगितलं होतं की आलेलं आहे नवीन ह्याचं हा, बियाणं. कंबाईन हार्वेस्टर आहेत. बरोबर, सोलापूर भागात भरपूर ठिकाणी कंबाईन हॅलो, हार्वेस्टरने काढणी. ऐकायला येत नाही. सर, बियाणं परत एकदा टाका स्क्रीनवर. हो 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 हो, सांगतो. हा, धन्यवाद सर. थोडक्यात पुजारी मॅडम, आपण 1371 ह्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वाहनाचा जर वापर केला तर आपल्या भागामध्ये आपण करडईचं उत्पादन वाढवू शकता. अजून कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर अनम्यूट करून विचारा आपण, प्लीज, कृपया. 10 मिनिटं लागेल. हा, नागरिक साहेब, बोला, आपल्याला काय प्रश्न विचारायचा का? तर शेतकरी आता प्रश्न विचारत नाही. तर पुढचा प्रश्न असा आहे की सर, आपण जी बीज प्रक्रिया सांगितली जीवाणू संवर्धनाची, त्याचबरोबर काही रासायनिक बुरशीनाशक किंवा कीटकनाशकांची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे का करडई ची पेरणी करण्यापूर्वी? गुड साहेब, सांगताय का? हा, गुड सर. हा, हॅलो, सांगतो खडतरे सर. हा, बोला. आता बीज प्रक्रिया जी आहे ती साधा, सोपा आणि कमी खर्चाचा असा उपाय समजला जातो. परंतु बहुतांश शेतकरी बांधव जे आहेत ते ह्या प्रक्रियेकडे दुर्लक्ष करतात किंवा त्यांना उशिरा लक्षात येतं की बीज प्रक्रिया करायला पाहिजे. आता बीज प्रक्रिया जर आपण केली तर त्याच्यामध्ये विविध जैविक बुरशीनाशक असतील, जीवाणू खतं असतील, यांची जर बीज प्रक्रिया केली तर जमिनीमधून उद्भवणारे जे रोग आहेत त्यांचं नियंत्रण तर होतं, परंतु जीवाणू खत जसं की PSB आहे, म्हणजे स्फुरद विरघळणारे जीवाणू असतील किंवा ॲझोटोबॅक्टर असेल, यांची जर बीज प्रक्रिया केली तर आपण रासायनिक खतांच्या माध्यमातून जे नत्र किंवा स्फुरद जे पिकांना देणार आहोत त्याच्या मात्रेमध्ये बचत होते आणि पर्यायानेच होणारा जो खर्च आहे तो कमी होतो आणि रोगांचंही प्रमाण कमी होतं आणि पिकाचे उत्पादन वाढण्यास मदत होते. तर बीज प्रक्रियेमध्ये जैविक बुरशीनाशकांची जी बीज प्रक्रिया आहे की ती बीज प्रक्रिया ही जमिनीमधून जे पसरणारे रोग आहेत, म्हणजे मर रोग जो आहे की जो फ्युजारियम नावाच्या बुरशीमुळे होतो, त्या रोगाच्या नियंत्रणासाठी जैविक बुरशीनाशकामध्ये ट्रायकोडर्मा नावाच्या जैविक बुरशीनाशकाचा आपण वापर करू शकतो. त्यासाठी आपल्या महात्मा फुले नास ब्रीडिंग आताच बेल काढला ना, काल परवा आलेला.
महात्मा फुले कृषी विद्यापीठानं विकसित केलेलं जे काही फुले ट्रायकोडर्मा आहे त्याचा जर वापर केला 10 ग्रॅम प्रति किलो तर निश्चितपणे जमिनीमधून उद्भवणारे मर रोग आहे त्याचं नियंत्रण करण्यासाठी याचा उपयोग होतो. त्याचबरोबर आपल्या विद्यापीठाने विकसित केलेले जीवाणू खते जसं की अझोटोबॅक्टर आहे हे 25 ग्रॅम प्रति किलो आणि PSB ज्याला स्फुरद विरघळणारे जीवाणू म्हणतात हे 25 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात जर यांची बीज प्रक्रिया केली तर निश्चितपणे रोगांचं तरी नियंत्रण होतच, परंतु जमिनीचं सुपीकता किंवा जो हे आहे सामू असेल किंवा इतर घटक आहेत त्यांच्या सुधारण्यामध्ये सुद्धा निश्चितपणे या बीज प्रक्रियेचा उपयोग होतो. आणि याची किंमत जर पाहिली तर ती खूप नाममात्र आहे. जसं की ट्रायकोडर्मा जर म्हटलं तर तो 200 रुपये किलो आहे किंवा जीवाणू खत जर म्हटले तर त्यांच्याही किमती अशा नाममात्र आहेत. आणि शेतकरी बांधवांना आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे जे काही विविध संशोधन केंद्र आहेत, कृषी विज्ञान केंद्र आहेत, कृषी महाविद्यालय आहेत या ठिकाणी हे उपलब्ध होतात. तर माझी अशी विनंती सर्व शेतकरी बांधवांना की त्यांनी जैविक बुरशीनाशक आणि जीवाणू खतांची बीज प्रक्रिया ही नक्की करावी की जेणेकरून त्यांचं उत्पादन वाढण्यास मदत होऊ शकेल. धन्यवाद सर. थोडक्यात आपण रासायनिक खतांची बचत करून एकंदरच उत्पादन खर्चामध्ये आपण घट आणू शकतो आणि निव्वळ उत्पन्न शेतकऱ्यांचं या एका प्रक्रियेमुळे वाढू शकतं. सर धन्यवाद. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की करडई पिकामध्ये आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं केलं पाहिजे? खडतरे सर. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आपल्याला याच्यासाठी करायचंय की फक्त जर का रासायनिक खतावर आपण अवलंबून राहिलो तर कालांतराने त्याचा आपल्या जमिनीवरती अनिष्ट परिणाम आपल्याला दिसून येतो. याच्यासाठी आपल्याला ते टाळण्यासाठी एक 2-3 महत्वाच्या परंतु साध्या गोष्टी आहेत त्या आपल्याला फॉलो करायच्या आहेत. त्यासाठी सगळ्यात महत्वाची एक पद्धत म्हणजे आपल्या जमिनीमध्ये आपण खरीप हंगामामध्ये ज्या जमिनीमध्ये आपल्याला रब्बी हंगामामध्ये करडई घ्यायची आहे त्या जमिनीमध्ये जर का आपण खरीप हंगामामध्ये शॉर्ट ड्युरेशन पल्सेस म्हणजे कमी कालावधीचे द्विदल पिकं जर का घेतली तर त्याचा आपल्या जमिनीला आणि पुढे येणाऱ्या पिकांना एक महत्वाचा फायदा होऊ शकतो. जेणेकरून जमिनीमध्ये जर का त्याचा रेसिड्यू गाडला गेला तर जमिनीमध्ये नत्र वाढू शकतं, ऑर्गॅनिक कार्बन वाढू शकतो. दुसरं, ज्यावेळेस आपल्याला करडई पेरायची आहे, करडईचं बी, त्यावेळेस जर का आपण त्याच्यामध्ये जैविक खतांची, जैविक इनॅक्युलंटची जर का आपण बीज प्रक्रिया केली, उदाहरणार्थ आता गुड सरांनी सांगितलं अझोटोबॅक्टर आहे, PSB आहे, अझोटोबॅक्टर आणि PSB ही जर का 2 जीवाणू खतांचा जर का वापर केला तर पुढे जी रासायनिक खतं आपल्याला टाकावी लागणार आहेत, उदाहरणार्थ युरिया आहे, सुपर फॉस्फेट आहे, याच्या आपण एकूण खर्चामध्ये 25% बचत करू शकतो. आणि आपल्याला जो अपेक्षित परिणाम आहे उत्पादनाच्या बाबतीत तो आपण साधू शकतो. तर मतितार्थ एवढाच आहे की खरीप हंगामामध्ये द्विदल पिकाचं आपण त्याच्यामध्ये द्विदल पिकं घेणं, त्याचा रेसिड्यू ऍड करणं आणि रब्बी हंगामामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला जैविक खतांची प्रक्रिया करायची आहे. आणि जर का आपण या 2 गोष्टी फॉलो केल्या तर आपण रासायनिक खतामध्ये बचत करू शकतो, अन्नद्रव्य व्यवस्थापन करू शकतो. याच्यामध्ये जर का नंतरचा इंटरमिडियंट रेनफॉल म्हणजे मध्यावधी पाऊस जर का झाला आणि जर का आपल्याला वाटलं की आता जमिनीमध्ये ओल व्यवस्थित आहे, अशा वेळेस जर का आपण एखादी फवारणी घेतली नायट्रोजनची तर ती सुद्धा आपल्याला फायदेशीर ठरू शकते. ठीक आहे. धन्यवाद. म्हणजे थोडक्यात एकात्मिक पद्धतीने आपण पीक पद्धतीचा वापर करून खरीपामध्ये द्विदल पिकं घेतली तर आपण ज्याला म्हणतो ग्रामीण भागामध्ये बिओड म्हणतो तर तो चांगला राहतो. आणि जर आपण पालापाचोळा कुजवला नंतर जर बीज प्रक्रिया करून जीवाणू संवर्धनाची तर शेतकऱ्यांचा खताच्या वापरामध्ये आपण बचत करू शकतो. सर किती प्रमाणात आपल्याला नत्र प्रति हेक्टरी द्यावं लागतं, नत्र स्फुरद पालाश? सर करडई पिकाला आपल्याला जास्त खतं द्यावं लागत नाहीत. करडई हे जे पीक आहे ते मुळात पुअर मॅन्स क्रॉप म्हणून घेतलं जातं. या पिकाची जी गरज आहे नत्र आणि स्फुरदची ती इतर पिकापेक्षा बऱ्यापैकी कमी आहे. आपल्याला करडईला जिरायत करडईसाठी 50 किलो नत्र प्रति हेक्टर म्हणजे 108 किलो युरिया आणि 25 किलो स्फुरद
म्हणजे 156 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आपल्याला द्यायचं आहे. हे करडई या पिकाला इतर कुठलेही महागाची खतं न देता जर का आपण युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट या सरळ खतातून दिलं तर आपल्याला अपेक्षित परिणाम चांगला होतो. वरनं द्यावं लागणारा आपल्याला सल्फर जे आहे, सल्फर याच्यासाठी देतात की बिंग ऑलसीड क्रॉप आपल्याला सल्फर द्यावं लागतं, पण मुळात सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये सल्फर असल्यामुळं आपल्याला सल्फरचा खर्च वाचतो. या दोन गोष्टीचा विचार करून शेतकरी बांधवांनी युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट या खतातून त्या खताची जी काय रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण करावी. धन्यवाद सर. म्हणजे शेतकरी बांधवांनो फक्त युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट या खतांचा वापर करून आपण आणि मगाशी जे सरांनी आपल्याला सविस्तर सांगितलं खरीपात कोणतं पीक घ्यायचं पासून ते याच्यापर्यंत आपल्या बीज प्रक्रियेपर्यंत हे सगळं जर केलं तर आपण एकात्मिक अशा पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन करू शकतो. आपल्याबरोबर डॉक्टर रणशूर सर आहेत. मी रणशूर सरांना विचारतो, सर याच्या बाहेर जाऊन आपल्याला काही सूक्ष्म अन्नद्रव्य देणं गरजेचं असतं का करडईमध्ये? नाही, सूक्ष्म अन्नद्रव्याबद्दल बोलू, पण मगाशी जे खडतर साहेबांनी सांगितलं की जिरायती याच्या संदर्भात सांगितलं की जिरायती जर तुमची करडई असेल तर तुम्हाला 25-50 द्यावा लागेल. पण समजा बागायती असेल तर त्याच्यासाठी डोस मात्र वेगळा आहे. तो 75 किलो नत्र म्हणजे 163 किलो युरिया आणि स्फुरद जे आहे 37.50% आहे, म्हणजे साधारण 235 किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावं लागतं प्रति हेक्टरी. हा जरा थोडा चेंज आहे, म्हणजे जिरायतीला पण वेगळा डोस आहे आणि बागायतीला वेगळा डोस आहे. हा मगाच्या डोस मधला फरक सांगतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी खतं आहे ना, ही पेरणीच्या वेळेस द्यायची आहेत आणि देताना 2 चाळीच्या पाबराने जर पेरून दिलं तर तुम्हाला उत्पन्न चांगलं मिळतं. हा एक भाग आहे, ऍडिशन होतं त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट अशी होती की सूक्ष्म अन्नद्रव्याबद्दल, तर सूक्ष्म अन्नद्रव्यांची जी रिक्वायरमेंट असते ती खूप कमी प्रमाणात असते. तर ती आपल्याला जर द्यायची असेल, म्हणजे लोह असेल, जस्त असेल, मंगल असेल किंवा अन्य काही तुमचे सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, तर त्यासाठी मात्र तुम्ही माती परीक्षण केल्याशिवाय ते खतं देऊ नये. जे खतं किंवा जे अन्नद्रव्य कमी प्रमाणात आहेत त्याचेच फक्त आपल्याला अन्नद्रव्य देता येतील. विनाकारण तुम्ही जर सूक्ष्म अन्नद्रव्य जर जास्त प्रमाणात दिली तर टॉक्सिक इफेक्ट होण्याची त्याची शक्यता जास्त असते. तर आपल्याला जमिनीमध्ये काय कमी आहे तितकंच मात्र आपण ते देऊ शकतो आणि तपासल्याशिवाय सूक्ष्म अन्नद्रव्य देऊ नये, जेणेकरून तो शेतकऱ्यांचा खर्च सुद्धा वाचेल. हे सूक्ष्म अन्नद्रव्य लक्ष ठेवणं गरजेचं आहे. धन्यवाद सर. म्हणजे शेतकरी बांधवांनो, रणशूर सरांनी आपल्याला असं मार्गदर्शन केलंय की आपण जमिनीचं माती परीक्षण करणं अतिशय गरजेचं आहे आणि माती परीक्षण आधारितच खतांचा वापर, सूक्ष्म खतांचा वापर करण्याचा गरज आहे. नाहीतर त्याचा विपरीत परिणामही काय एखाद्या वेळेस पिकावर होऊ शकतो. तर करडईतच नाही तर सर्वच पिकांमध्ये माती परीक्षण की ज्याला आपण माती सॉइल हेल्थ कार्ड म्हणतो, हे आपल्याकडे जर असेल तर आपण चांगल्या पद्धतीनं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करू शकतो. धन्यवाद सर. त्यानंतर सर पुढचा प्रश्न असा आहे की करडई पिकामध्ये आपल्याला आंतरपिकं घेता येतात का? असं काही शिफारस महात्मा फुले कृषी विद्यापीठाने केलेली आहे का? मी सांगू का प्रशांत? हा सांगा. सर, करडईमध्ये आपल्याला आंतरपिकं घेता येतात बरं का. तसे प्रयोग इथे झालेले आहेत. एक शेतकरी बांधवांच्या माहितीसाठी सांगतो मी पहिल्यांदा. आपण फार पूर्वी जेव्हा करडई मुबलक प्रमाणात घेतली जायची त्यावेळेस करडीमध्ये ज्वारीमध्ये करडईचे पाटे टाकायचो. म्हणजे इरिस्पेक्टिव्ह ऑफ रो प्रपोर्शन आपण करडीमध्ये असे 10-12 ओळीनंतर 5-10 ओळी टाकून द्यायचो. पण त्या सिस्टीम ती आपल्याला आंतरपीक पद्धतीमध्ये नाही चालणार. तर जेव्हा रिसर्च झाला त्यावेळेस आपल्याला असं कळलं, संशोधन झाल्याच्या अंती, की करडई पिकामध्ये जर का आपल्याला पर हेक्टर जर का जास्त फायदा कमवायचा असेल तर करडई अधिक हरभरा ही एक पीक पद्धती अतिशय फायदेशीर मिळालेली आपल्याला. ही पेरणी करताना 3 ओळी करडईच्या आणि 6 ओळी हरभऱ्याच्या आपल्याला पेरायच्या. परत सांगतो मी, 3 ओळी करडईच्या आणि 6 ओळी हरभऱ्याच्या या प्रमाणात जर का पेरणी केली तर आपल्याला करडई हे पीक पर हेक्टरच्या हिशोबाने परवडतं. ही आंतरपीक पद्धती फायदेशीर असल्याचं आपल्याला आढळून आलेलं आहे.
धन्यवाद सर. दुसरं एक आहे बरं का त्याच्यामध्ये, जसं यांनी सांगितलं जवस पण आपल्याला करता येतं. जवस पण घेता येतं सर. जवस अधिक करडईचं पण तुम्हाला कॉम्बिनेशन घेता येतं. त्याच्यामध्ये जवसाच्या 4 ओळी आणि करडईच्या 2 ओळी बरोबर. 2 ओळी, आपण 4 आंतरपीक 2 घेऊ प्रमाणात शकतो. म्हणजे एक तर तुम्ही हरभरा करडई किंवा जवस करडई. हरभरा करडई म्हणजे 6 लाईन्स आणि तुमचं जर करडई असेल तर 4 लाईन्स, असं आपल्याला कॉम्बिनेशन घेता येतं आंतरपीक पद्धती. दोन पीक तुम्ही घेऊ शकता, हरभरा आणि जवस. धन्यवाद सर. शेतकरी बंधूंना आपण हरभरा आणि करडई जवस. किंवा करडई आणि जवस अशा पद्धतीने आपण आंतरपीक घेऊ शकता. त्यामुळं उत्पादन वाढीला ही मदत होते आणि एकंदर तुम्हाला जो नफा होणार आहे, कारण एखाद्या जवस समजा जवसाला जर बाजार नाही मिळाली आणि जर तुम्हाला करडईला मिळाली तर ते कॉम्पेन्सेट होऊन तुमचा जो उत्पादन खर्च आणि त्याचा ताळमेळ लागून एकंदर जे प्रॉफिट होणार आहे ते तुमचं चांगल्या पद्धतीने होणार आहे. ही महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ह्या 2 शिफारशी आहे आपल्या याच्यामध्ये. तर पिकाच्या फेरपालटीबद्दल आपल्याला मगाशीच सरांनी सांगितलंच. त्याच्यानंतर सर, करडई पिकामध्ये आंतरमशागत कशा पद्धतीने करावी आणि केव्हा करणं गरजेचं आहे? तर साधारणतः उन्हाळ्यामध्ये बऱ्यापैकी जमिनीमध्ये भेगा पडतात. जमिनीत पडणाऱ्या भेगातून पाण्याचे बाष्पीभवन जास्त प्रमाणात होते. तर ते कमी करण्यासाठी आणि जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी व जमिनीमध्ये हवा खेळती राहण्यासाठी, तसेच योग्य तणांचं नियंत्रण करण्यासाठी कृषी विद्यापीठाने 3ऱ्या, 5व्या आणि 8व्या आठवड्यामध्ये कोळपणी करण्याची शिफारस केलेली आहे. त्याच्याद्वारे आपण बऱ्यापैकी जमिनीमध्ये ओलावा टिकवून पिकाचं उत्पादन कोरडवाहू क्षेत्रामध्ये वाढवू शकतो. कोणत्या कोणत्या आठवड्यामध्ये सर, पुन्हा एकदा सांगा शेतकरी बांधवांना. 3ऱ्या, 5व्या आणि 8व्या आठवड्यामध्ये कोळपणी करणं गरजेचं आहे. 3, 5, 8 हे सूत्र आपल्याला लक्ष हो, ठेवणं हो. गरजेचं आहे. Yes, बरं yes. का भालेराव साहेब, हा सर. याच्यामध्ये एक थोडं मला ऍडिशन करायचं आहे हा की मशागत जे आहे त्याच्यामध्ये उगवणीनंतर 10 ते 12 दिवसांनी विरळणी करणं खूप गरजेचं असतं. बऱ्याच वेळा काय होतं की पीक दाट पेरलं जातं आणि त्याच्यामुळे उत्पन्नावर परिणाम होतो. तर आपण Yes, 10 ते yes. 12 दिवसांनी विरळणी करायची आहे. आणि विरळणी करताना चांगली जी रोपं असतात ना, जोमदार, तीच फक्त ठेवायची आहेत. जी कमजोर रोपं आहेत ती काढायची आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2 रोपांमधलं अंतर साधारण 20 सेंटीमीटर ठेवायला पाहिजे आपण. हे खूप महत्वाचं असतं. 2 रोपांमधलं अंतर 20 सेंटीमीटर ठेवणं गरजेचं, जेणेकरून जी अन्नद्रव्याची जी काही स्पर्धा आहे ती कमी होईल. अजून एक गोष्ट अशी, आंतरमशागतीमध्ये रब्बी हंगामात गरज असल्या तर एकदा खुरपणी करायची, गरज असली तर. जर गरज नसली तर खुरपणी करण्याची गरज नाही. नंतर 2 ते 3 कोळप्याच्या पाळ्या देणं अतिशय आवश्यक आहे. जसं आता पवार साहेबांनी सांगितलं तसं. आता पहिली कोळपणी आहे ती 3ऱ्या आठवड्यात करायची आहे आणि ती जी आहे तर ती फटीच्या कोळप्याने करायची. हे महत्वाचं आहे. येस. नुसती कोळपणी नाही करायची तर ती फटीच्या कोळप्याने करायची आहे. दुसरी कोळपणी जी आहे ती 5व्या आठवड्यात करायची आहे आणि अखंड पासाच्या कोळप्याने करायची, जे पूर्ण पास असते अखंड, ती नाही करायचंय. आणि तिसरी कोळपणी आहे ती 8व्या आठवड्यात करायची आहे आणि ती दातेरी कोळप्याने करायची आहे. तर हे 3 कोळप्याचे प्रकार जे आहेत त्याला वेगवेगळे आपल्याला कोळपे वापरायचे. 3ऱ्याला फटीचं, दुसऱ्याला अखंड पासेचं आणि 8व्या कोळप दातेरी कोळप. हे जर वापरलं तर तुमच्या अन्नद्रव्याची उपलब्धता होईल. जमिनीमध्ये संपूर्ण पिकाला जे आवश्यक वातावरण निर्माण करता येईल आणि त्यामुळे उत्पन्न वाढवण्यात तुम्हाला मदत होईल. ओके, धन्यवाद सर. म्हणजे सरांनी सांगितलं की तिन्ही प्रकारच्या कोळप्यांचा आपण योग्य त्यावेळी वापर करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण पाण्याचं पण व्यवस्थित वापर करून घेऊ शकतो. त्याचप्रमाणे खतही आपल्या पिकाला व्यवस्थित मिळू शकतात. सर, त्याचप्रमाणे आता खतांबरोबरच आपण खतांबद्दल तर बोललोच, पण सध्याच्या काळामध्ये करडई पिकामध्ये संजीवकांचा वापर शेतकरी करताना दिसतात. तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाची सर काही शिफारस आहे का संजीवकांच्या वापराच्या संदर्भात? प्रशांत, देतोस का उत्तर? सर, मी सांगतो याचं उत्तर. चालेल सर. सर, करडईच्या पिकामध्ये तसं जास्त आपल्याला संजीवकाचा वापर जास्त करावा लागत नाही. तरी पण जे आपल्या इथे रिसर्च झालेला आहे, करडईच्या पिकाला जर का नंतरच्या काळामध्ये पावसामुळे जर का मॉइश्चर, ओलावा जर का अवेलेबल झाला जास्त, तर करडईची शाखीय वाढ जास्त होते. व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आपण ज्याला म्हणतो,
हो. की ती खूप जास्त होते आणि नंतरच्या काळामध्ये नंतरचा जो काळ येणारा काळ आहे याच्यामध्ये पानाद्वारे जे इव्हॅपोट्रान्सपिरेशन होतं म्हणजे पाण्याचा लॉस होतो जमिनीमधल्या पाण्याचा लॉस तर तो लॉस टाळावा म्हणून आपल्याला त्याच्यावरती दोन सायकोसिलच्या 2 फवारण्या करायच्या आहेत. सायकोसिल म्हणजे एक चांगलं ग्रोथ रिटार्डंट आहे. ह्याची जर का फवारणी केली आपण साधारणतः 750 ते 1000 ppm या स्वरूपात या प्रमाणामध्ये हे पहिली करायची आहे ज्यावेळेस आपल्याला फुलकळी सुटते त्यावेळेस आणि दुसरी करायची आहे त्याच्यानंतर साधारण 10 ते 12 दिवसानंतर म्हणजे 50% फुलोऱ्यामध्ये जेव्हा पीक येतं त्यावेळेस. मी परत एकदा सांगतो आपल्याला करडईवरती 2 ज्या संजीवकाच्या फवारण्या करायच्या आहे त्याच्यामध्ये पहिली फवारणी करायची आहे 750 ते 1000 ppm या द्रावणाची करडई फुलोऱ्यात यायच्या अगोदर जस्ट अगोदर म्हणजे ज्यावेळेस कळी लागते त्यावेळेस. दुसरी जी करायची आहे 50% फुलोऱ्यामध्ये जेव्हा आपलं पीक येतं त्यावेळेस 750 ते 1000 ppm या द्रावणाची शाखीय वाढ कमी करण्यासाठी फवारणी करायची आहे आपल्याला. धन्यवाद सर. हा, 2 बस. फवारण्या आपल्याला संजीवकाच्या केल्या तर फुलोऱ्यात असताना करणं मात्र गरजेचं आहे. वाढ कमी होते आणि नंतरच्या कालावधीमध्ये जे पाण्याचं जे आपल्याला कमी पडणार आहे जमिनीमधला ओलावा जो कमी पडणार आहे तो ओलावा आपला साठवला जातो म्हणजे राखला जातो. हो सर. ओके सर. थँक्यू सर. भाग्योदय शेतकरी संघ यांनी हँड रेज केलेला आहे, हात वर केलेला आहे. आपण कृपया अनम्यूट करून प्रश्न विचारावा आपला. हा नमस्ते सर. हा नमस्ते. आपलं नाव काय सर? विजय गलांडे, सांगली तासगाव मधून बोलतोय. हा बोला ना साहेब. पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे तासगाव तालुक्यामध्ये तुर्ची गावातनं बोलतोय. तर पहिले आमचे म्हणजे आजोबा ते करडई करायचे. पण अलीकडच्या एक 10-15 वर्षामध्ये करडईचं आम्ही उत्पादन घेत नाही. ह्या वर्षी आम्ही ठरवलं की गटामध्ये आम्ही करडई घेणार आहे. हा शेतकरी गटामध्ये. ह्या वातावरणामध्ये सूट होईल काय करडई? याचं उत्तर मी देतो तुम्हाला. हा. आता जे शेतकरी बोलले आपल्या तुर्ची गावातून त्यांनी एक खूप चांगला पॉईंट त्यांनी मांडला बरं का. तो म्हणजे असं की त्यांच्या आजी आजोबा वगैरे करडई घ्यायचे आणि नंतरच्या काळामध्ये करडई घ्यायचं प्रमाण खूप कमी झालं. ही एक वस्तुस्थिती आहे जी आपल्याला सगळीकडेच बघायला मिळते. करडई हे आपलं मूळचं म्हणजे महाराष्ट्राचं एक महत्वाचं तेलबिया पीक होतं. थोडं अवांतर बोलतो बरं का, थोडं सहन करा. करडई मूळचं आपलं महाराष्ट्राचं एक महत्वाचं तेलबिया पीक होतं. काळाच्या ओघामध्ये करडई हे पीक आपल्या जेवणातून नामशेष झालेलं आहे आणि ती जागा आता दुसऱ्या स्वस्त रिफाईंड ऑइल्सने घेतलेली आहे. आणि यामुळे काय झालं बरं का, सगळ्यात महत्वाचं की करडई खाली क्षेत्र कमी झाल्यामुळं करडईचं तेल आपल्या सगळ्याच्या जेवणातून गेल्यामुळं एक दुसरा प्रॉब्लेम असा झाला की यामुळं आपल्या भागामध्ये जर का तुम्ही बघितलं रिफाईंड तेलाच्या वापरामुळे किंवा इतर कुठल्याही तेलामुळं जरा हृदयरोगाचं प्रमाण वाढल्याचं आपल्याला आढळून येतं. तसं आपल्याकडे नेटवरती त्याचे रेफरन्सेस अवेलेबल आहेत. तर मला फक्त यातून एकच सांगायचंय की या गटाने जे घेतलेला निर्णय आहे तो खूपच चांगला निर्णय आहे. आपल्या भागामध्ये जर का करडई आपण घेऊ इच्छिता तर मला फक्त एक सांगा की आपल्या ज्या गटाचे जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे पाण्याची सोय आहे का, ते पावसाच्या पाण्यावर घेणार आहेत? पाण्याची सोय आहे सर. बरं. आणि मेन उद्दिष्ट आमचं काय माहितीये का, आता सर तुम्ही ते बोलला तर गटामध्ये करून आम्ही घरच्या घरी खाण्यासाठी आम्ही हे क्षेत्र वाढवायला लागलो. राईट, व्हेरी गुड. तर हे जे आपल्याला क्षेत्र वाढवायचं आहे आणि जर तुम्हाला घरच्या घरी खायपुरतं पाहिजे असेल तर तुम्ही एक काम करा, तुम्ही त्या भागामध्ये करडई घेऊ शकता. फक्त आपल्याला एक करडई घेताना एक काळजी घ्यायची, करडईसाठी जेव्हा आपण जमीन सिलेक्ट करतो, ज्या जमिनीवर आपल्याला करडई घ्यायची आहे ती जी जमीन आहे ती मध्यम ते खोल पाहिजे. म्हणजे त्या जमिनीची खोली 60 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाहिजे. दुसरं, त्या जमिनीमध्ये आपल्याला जिथे करडई घ्यायची आहे त्या आपल्याला जर का तिथं ओलावा व्यवस्थित टिकवून धरणारी जमीन पाहिजे आणि जर का गरज लागली तर एखादं पाणी द्यायची सोय पाहिजे. एवढ्या गोष्टी असेल तुम्ही एकदम बिंदास करडई घ्या, काही आणि सर दुसरा ह्याच्यामधलं स्पेसिंग किती पाहिजे, अंतर किती पाहिजे? बरं, मग आपली चर्चा झाली होती बरं का बंधू.
आता जॉईन झालो. आपल्याला 18 इंची पाभरीनं पेरणी करायची आहे. 2 ओळीमध्ये आपल्याला 45 सेंटीमीटर अंतर ठेवायचे. 2 रोपामध्ये आपल्याला 20 सेंटीमीटर अंतर ठेवायचे. पेरणी करताना आपल्याला त्याचा जो रासायनिक खताचा डोस आहे तो दुचाडी पाभरीनं एका वेळेस टाकायचा आहे. अजून तुम्हाला काय शंका आहे? आता सर आम्ही काय म्हणायला लागलोय की जर आपण सरी सोडली आणि ते वरंब्यावरती जर केलं बेडवरती हा. तर ते उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते का? आता मला सांगा, जर तुमच्याकडे म्हणजे तुम्ही पाण्यावर घेणार आहे का करडई? पाण्यावरती घेणार आहे. पाण्यावर घेणार आहे. आपल्याला एका सरीच्या 2 बाजूनी दोन्ही अंगाने टोकावे लागते त्यासाठी. हा. काय? हो. आणि मग माझा फक्त एक प्रश्न असा आहे तुम्हाला, जर आपण सपाट वाफ्यावरती जर का पेरणी केली, सारे सोडले आणि जर का त्याला पाणी दिलं तर काय अडचण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला? नाही आता सर काय झालंय, आम्ही गटामध्ये टोकन यंत्र घेतलेले आहे ते. बरं. मग त्यामुळे आम्हाला ती पेरणी जर आपण सरी पाडली आणि पाण्याला पण म्हणजे दोन्ही सरी मधून इझिली पाणी पण देता येतंय. बरं. आणि जरी एक्सेस पाऊस झाला, कदाचित एखादं वादळ झालं, काय झालं बरं. तर त्याचा निचरा पण चांगला होईल असं आमच्या गटाचं मत झालं. नाही, ठीक आहे, काय अडचण नाही. तुम्ही तशी पेरणी करू शकता बरं का, तशी टोकन करू शकता तुम्ही. हॅलो. हा. नाही, टोकन करायला काय हरकत नाही तशी. हा चालतंय. तर चांगली व्हरायटी इकडे सूट होणारी कुठली? व्हरायटीसाठी डॉक्टर प्रशांत पवार तुम्हाला गाईड करतील व्यवस्थित. हा. हॅलो. तर आपल्याकडे सध्या फुले भिवरा SSF 1371 या उत्कृष्ट मानाचं बियाणं सत्यप्रत बियाणं विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच आपण अधिक तेलाचं प्रमाण असणारं फुले गोल्ड SSF 1565, तसेच फुले किरण SSF 1602 आणि फुले भूमी नावाचं मागच्याच वर्षी रिलीज झालेली नवीन व्हरायटी आहे. त्याचंही सुद्धा बियाणं आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. सांगलीमध्ये भेटेल सर ते? सांगलीला नाही अवेलेबल होणार. सांगलीचं जे आपलं संशोधन केंद्र आहे डिग्रजचं तिथे चौकशी करा, किंवा ऍग्रिकल्चर कॉलेज जे आहे कोल्हापूरचं कृषी महाविद्यालय तिथे चौकशी करा, किंवा विद्यापीठात चौकशी केली तरी चालेल. उपलब्ध होईल बियाणे, काय अडचण नाही त्याला. आणि एक सर दुसरा प्रश्न होता की आता मगाशी जॉईन झालोय, तर ते 1-2 फवारणी घ्यायला संजीवकाच्या सांगितल्या होत्या. मग तो विषय काय समजला नाही, म्हणजे लिओशिन वगैरे तेच आहे का? काय? हा, म्हणजे त्याची जास्त वाढ होणे म्हणून फवारणी घ्यायची होती. बरोबर आहे. बरोबर आहे. हा, बोला. चालतंय, ठीक आहे सर, धन्यवाद. आणि हॅलो. बोला. हे हार्वेस्टरनं काढता येईल ना आपल्याला? हो, 100% कमी RPM ठेवून तुम्ही हार्वेस्टरनं उत्कृष्टरित्या काढणी करू शकता. आणि एकरी उत्पादन किती आहे सर? साधारणतः आपल्याकडं कोरडवाहू भागात 7 ते 8 क्विंटल पर्यंत एकरी उतारा मिळतो. आणि बागायतीमध्ये? बागायतीमध्ये 10 ते 12 क्विंटल पर्यंत सुद्धा चांगलं जर तुम्ही मॅनेजमेंट केलं तर उत्पादन मिळतंय. विद्यापीठाच्या शिफारसी ज्या आहेत ना, त्याप्रमाणे जर विद्यापीठात जर संशोधन झाले तर त्याच्यामध्ये जे काही व्हरायटी आहे, समजा SSF 708 नावाची व्हरायटी आहे, ती जर कोरडवाहू जर याच्यामध्ये घेतली तर साधारण त्याला 120 दिवस लागतात आणि 13 ते 15 क्विंटल उत्पन्न येतं. आणि तीच जर तुम्ही बागायती भागात घेतली SSF 708 तर 20 ते 22 क्विंटल उत्पन्न येतं. म्हणजे तुमची करडई जी आहे बागायतीची व्हरायटी वापरणार आहे की जी रायतीची, त्याच्यावरती ते अवलंबून आहे. उदाहरणार्थ फुले चंद्रभागा ही कोरडवाहूसाठी रेकमेंडेड केलेली आहे. 140 दिवस लागतात तिला यायला आणि 13 ते 15 क्विंटल उत्पन्न येतं तिचं. आणि SSF 748 ही बागायतीसाठी रेकमेंड केली आहे, तिचं 20 ते 22 येतं. म्हणजे प्रत्येक व्हरायटी जी कोरडवाहूची वेगळी आणि बागायतीची वेगळी, त्याच्यावरती त्याचं उत्पन्न अवलंबून आहे. तुम्ही कुठली व्हरायटी वापरणार आहात, कोरडवाहूसाठी वापरणार आहात का बागायतीसाठी वापरणार आहात. साधारण 13 ते 15 कोरडवाहूमध्ये येतं आणि 20 ते 25 पर्यंत बागायतीमध्ये उत्पन्न येतं. ठीक आहे सर, आम्ही यावेळेला पहिलाच प्रयत्न करायला लागलोय. जेवढे SOP आहेत आपल्या त्या सगळ्या प्रॉपर वापरतो आम्ही ह्यावेळी. नक्की शुभेच्छा तुम्हाला. काय अडचण आली तर फोन करा. हो, ठीक आहे, धन्यवाद सर. धन्यवाद सर. शेतकरी बंधू डॉक्टर विजय गलांडे सर आणि त्यांचा शेतकरी समूह यांच्या सर्व शंकांचं करडईच्या बाबतीत निरसन झालं असेल असं मी अपेक्षित धरतो. तरी पण आपल्याला काही अडचण आली तर आपण राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प सोलापूर येथील शास्त्रज्ञांशी आपण संपर्क करू शकता. धन्यवाद.
पुढील आणि सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न येतो शेतकऱ्यांना तो म्हणजे पीक संरक्षण. तर ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की वातावरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होत चाललेत, त्यामुळं रोग आणि किडींचं प्रमाणही वाढत चाललंय किंवा बदलत चाललेलं आहे. तर मी गुड सरांना विचारेल की गुड सर, या आपल्या करडई पिकावरती कोणते कोणते महत्वाचे रोग येतात? नमस्कार शेतकरी बंधूंनो. करडईमध्ये पीक संरक्षण हा एक खूप मोठा आणि महत्वाचा मुद्दा आहे. तर त्यांचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला त्याच्यावरती येणारे रोग, कीड हे माहीत असणं गरजेचं आहे आणि ते आल्यानंतर ते ओळखता आले पाहिजेत आणि त्यांचं नियंत्रण कोणत्या पद्धतीने करायचं हे पण समजणं गरजेचं आहे. आता दोन प्रकारचे रोग उद्भवतात. एक म्हणजे जमिनीमधून पसरणारे रोग, ज्याच्यामध्ये मर रोग आहे की जो फ्युजारियम नावाच्या बुरशीमुळे होतो, आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे बियाणे किंवा हवेच्या माध्यमातून पसरणारे रोग, ज्याच्यामध्ये पानांवर आणि बोंडावरती किंवा बियांवरती येणारा करपा की जो अल्टरनेरिया किंवा सर्कोस्पोरा या नावाच्या बुरशीमुळे येतो. आता जमिनीमधून जो उद्भवणारा रोग आहे तो म्हणजे मर, हा आपण सहजासहजी ओळखू शकतो कारण त्यामध्ये झाडाची मर होते. आणि बियाणे किंवा हवेच्या माध्यमातून जो पसरणारा करपा रोग आहे, तर हा रोग ओळखण्यासाठी अल्टरनेरिया बुरशीमुळे जर तो करपा येत असेल तर पानांवरती पिवळसर तपकिर असे ठिपके पडतात आणि ते गोलाकार चकत्या त्याच्यात तयार होतात. त्याच्यावरून आपण हे ओळखू शकतो की हा कर्प पानांवरील टिपके किंवा करपा आहे. याला करपा का म्हटलं जातं की सुरुवातीला याच्यावरती टिपके पडतात काळसर तपकिरी रंगाचे, परंतु नंतर हे टिपके एकमेकांमध्ये मिसळतात आणि अनुकूल वातावरणामध्ये पूर्ण पान करपतं, म्हणून त्याला पानांवरील करपा असं म्हटलं जातं. आणि प्रादुर्भाव जर जास्त असेल तर हा करपा फक्त पानांवरच मर्यादित न राहता फांदीवरती आणि बोंडावरती आणि बियांवरती येतो आणि अनुकूल वातावरण जर जास्त दिवस राहिलं तर संपूर्ण पीक सुद्धा आपल्या हातातून जाऊ शकतं. आता हे जे रोग आहेत, हे रोगासाठी अनुकूल वातावरण जर म्हटलं की पानांवरील करपा, तर त्याच्यासाठी मध्ये जर अधूनमधून पाऊस पडले आणि हवेत वातावरणामध्ये आर्द्रता निर्माण झाली आणि पानं जर ओलसर राहिली तर ह्या रोगाचा प्रादुर्भाव निश्चितपणे वाढू शकतो. त्यामुळं ह्या रोगाच्या रोग ओळखल्यानंतर त्याच्या व्यवस्थापनासाठी आपण एकच मार्गाचा अवलंब न करता एकात्मिक पद्धतीचा जर आपण अवलंब केला तर निश्चितपणे आपण ह्या रोगाचं व्यवस्थापन करू शकतो. जसं की जमिनीमधून उद्भवणारे रोग आहेत, मर रोग, यांच्या व्यवस्थापनासाठी पवार सरांनी आणि खडतरे सरांनी सांगितलं की पूर्व मशागत असेल, पिकांची फेरपालट असेल, निरोगी बियाणे आणि रोग प्रतिकारक वाणांचा वापर, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्यानंतर कर्करोगाच्या व्यवस्थापनासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे खडतरे सरांनी मगाशी सांगितलं की वेळेवर पेरणी करणं गरजेचं आहे. जर पेरणी शिफारशीत वेळेच्या अगोदर केली तर पानांवरती कर्करोग येईल आणि शिफारशीत वेळेच्या नंतर जर पेरणी केली तर डिसेंबर जानेवारीमध्ये असणाऱ्या थंडीच्या कालावधीमध्ये या पिकावरती मावा या किडीचा प्रादुर्भाव हा निश्चितपणे वाढू शकतो. त्यामुळं पेरणीची वेळ आणि रोग कीड यांचा खूप जवळचा असा संबंध आहे. त्यानंतर जैविक बुरशीनाशक, कीटकनाशक किंवा रासायनिक बुरशीनाशक यांची बीज प्रक्रियेच्या माध्यमातून आपण पीक संरक्षण करू शकतो. त्यानंतर पाण्याचा ताण जर पडला आणि पाणी आपण दिलं तर म्हणजे जमिनीमध्ये भेगा असताना जर पाणी दिलं तर झाडं उबळतात की ज्याला मर असं म्हटलं जातं. तर पाण्याचा ताण पडू न देणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि पानांवरील करपा या रोगाच्या व्यवस्थापनासाठी रासायनिक पद्धतींचा जर वापर करायची वेळ आलीच तर त्यामध्ये आपल्याला मॅन्कोझेब आणि कार्बेंडाझिम हे जे संयुक्त बुरशीनाशक आहे त्याची 10 ग्रॅम प्रति 10 लिटर या प्रमाणात फवारणी करावी. आणि पावसाचं वातावरण जर असेल तर त्यामध्ये स्टिकर टाकणं पण तितकंच गरजेचं आहे. आणि जर अनुकूल वातावरण असेल तर पुन्हा 8 दिवसानंतर दुसरी फवारणी करणं गरजेचं आहे. हे झालं कर्करोगाच्या बाबतीत. त्यानंतर जी मावा कीड येते ती काळसर अशा रंगाची असते आणि पानांची जी लुसलुशीत वाढ असेल तर अशा ठिकाणी ते पानातील रस शोषण करतात. त्याच्यासाठी रासायनिक खतांचं व्यवस्थापन हे सुद्धा खूप महत्वाचं आहे, कारण जर नत्राची मात्रा जास्त झाली तर पानं लुसलुशीत राहतात आणि मावा या किडीचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी त्याला अनुकूल असं वातावरण राहतं. त्याचबरोबर जैविक कीटकनाशकांमध्ये 5% निंबोळी अर्काचा वापर करून सुद्धा आपण ह्या मावा किडीचं काही प्रमाणात नियंत्रण करू शकतो. त्याचबरोबर आत्ताच आपल्या विद्यापीठाने शिफारशीत केलेले जे रासायनिक कीटकनाशक आहे त्याच्यामध्ये ॲसिफेट हे 75 SP 15 ते 16 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामधून जर त्याची फवारणी केली
साधारण 40 ते 45 दिवसांनी पहिली फवारणी आणि 50 ते 60 55 ते 60 दिवसांनी दुसरी फवारणी जर केली तर मावा या किडीचा आपण चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करू शकतो. आणि हे जे रोग आणि कीड म्हणजे मर रोग असेल किंवा पानांवरील करपा असेल किंवा मावा कीड असेल यांचं एकात्मिक पद्धतीने आपण सुरुवातीपासून जर काळजी घेतली तर निश्चितपणे व्यवस्थापन होईल आणि जास्त उत्पन्न आणि दर्जेदार उत्पादन शेतकरी बांधवांना किंवा करडई उत्पादकांना मिळण्यास निश्चितपणे मदत होईल. धन्यवाद सर. म्हणजे सरांनी आपल्याला एकात्मिक पद्धतीने रोग आणि कीड की ज्यामुळं काय झाले की वातावरण बदलामुळं परत माघारी जाणारा जो मान्सून आहे तो लांबतो आणि नेमकं करडईच्या पेरणी झाल्यानंतरही पाऊस पडतो आणि त्यामुळे मग रोगास आणि कीटकांस पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळं पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण जर एकात्मिक पद्धतीनं कीड व रोग नियंत्रण केलं तर आपलं पीक सुरक्षित राहून आपल्या उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. धन्यवाद सर. त्यानंतर बरेच शेतकरी जॉईन आहेत, तर मी शेतकऱ्यांना विनंती करेन की आपण अनम्यूट करून कृपया जॉईन आपला प्रश्न विचारू शकता. भाग्योदय शेतकरी गट, हा काही प्रश्न आहे आपला? हो, आहे. हा बोला ना. सर, याच्यामध्ये बीज प्रक्रिया कुठली करायची? बीज प्रक्रिया का? हा. गुड सर, प्लीज. मगाशी सांगितलं होतं तुम्ही उशिरा जॉईन झाले त्यामुळे परत एकदा तुम्हाला सांगण्यात येईल. गुड सर. हॅलो, हा मी सांगतो. हा सर. बीज प्रक्रिया जर करायची असेल ना तर अझटोबॅक्टर 25 ग्रॅम हा. आणि पीएसबी 25 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीज प्रक्रिया करायची आहे आपल्याला. आणि बियाण्यापासून तसेच जमिनीतून उद्भवणाऱ्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी करडई बियाण्यास ट्रायकोडर्मा ही जी बुरशीनाशक आहे तिचा 10 ग्रॅम प्रति किलो बियाण्याला वापरून तिथं बीज प्रक्रिया करायची. म्हणजे तुम्ही अझटोबॅक्टर पीएसबी किंवा ट्रायकोडर्मा असं तुम्ही बीज प्रक्रिया करू शकतो. चालते, ठीक आहे सर. बीज धन्यवाद. प्रक्रिया करताना साधारणतः FIR पद्धतीचा शेतकऱ्यांनी वापर करणं गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये बुरशीनाशक, त्याच्यानंतर कीटकनाशक आणि त्याच्यानंतर जीवाणू खतांची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. कारण हे जे जीवाणू खते असतात त्याचे लाईव्ह बायो इनॉक्युलंट असतात, त्याच्यामुळं त्यांची उशिरा बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. बरोबर आहे धन्यवाद. पवार सर. म्हणजे आपण जे जीवाणू खतं वापरणार आहे ते जिवंत अशी जीवाणू आहेत, तर त्यांच्यावरती या रासायनिक कीटकनाशकांचा विपरीत परिणाम होऊ नये म्हणून आपण त्याची Yes. सगळ्यात शेवटी बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. तो जो Yes. क्रम आहे या FIR म्हणजे पहिल्यांदा तुम्ही बुरशीनाशक, नंतर कीटकनाशक आणि नंतर जैविक जे आपले इनॉक्युलंट आहेत, म्हणजे आपला अझटोबॅक्टर असेल, पीएसबी असेल किंवा ट्रायकोडर्मा याचा वापर या प्रमाणे करणं गरजेचं आहे. धन्यवाद सर. अजून कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. हरभऱ्यामध्ये करडई आंतरपीक चालेल काय? हो, सांगितलं मगाशी सरांनी. हो, चालतंय चालतंय. चालतंय. अडचण नाही काही त्याला. हरभरा आणि करडई जर तुम्हाला आंतरपीक घ्यायचं असेल तर 6 ओळी तुम्हाला हरभऱ्याच्या घ्यायला लागतील आणि 3 ओळी करडईच्या घ्यायला लागतील. असं तुम्हाला करता येतं, काय अडचण नाही. चालते, ठीक आहे सर. धन्यवाद सर. अजून कोणाला प्रश्न विचारता आहे? शेतकरी बंधूंनो, आज महिला शेतकरी पण मोठ्या प्रमाणात आपल्या ग्रुपवर या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. तसेच बऱ्याच प्रकार वेगवेगळे शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांचे गट सुद्धा सहभागी झालेत. तर कृपया आपल्या काही शंका असेल तर विचारू शकता. शंका वाटत नाहीयेत. शेतकरी बंधू नमस्कार सर. इथं चॅट बॉक्स मध्ये एक प्रश्न पडलेला की आपल्याकडे म्हणजे त्या शेतकऱ्यांकडे बिना काटेरी करडई आहे आणि पक्षी खूप प्रमाणात त्रास देतात, तर त्यासाठी काय करावं असं चॅट बॉक्स मध्ये प्रश्न पडलेला. कृपया म्हणजे तो पण माझा पण प्रश्न आहे, उत्तर मिळालं तर. आणि दुसरा एक प्रश्न असा होता की नक्की आपण जेव्हा करडईची लागवड करू तेव्हा आपण प्रेफरन्स कशाला द्यावा, म्हणजे बिन काटेरी असलेले द्यावा की काटेरी योग्य, कुठलं योग्य राहील वाण, ह्याबद्दल थोडीशी मार्गदर्शन करावं. धन्यवाद सर. उत्तराचं. हॅलो. हा सर.
पहिला जो प्रश्न आहे की त्यांचं बिनकाटेरी करडई असल्यामुळं त्याला पक्षी खूप त्रास देत आहेत. तर मला वाटतं तिथं पोपट असतील बहुतेक जरा. आहेत का शेतकरी इथं? हो आहेतच. Yes, yes. पोपटचंच प्रमाण जास्त. हा, तर ते जरा पोपट खातात बरं का करडईला. पोपट किंवा आपले पूर्वीचे जे करकोचे होते ते करडईवरती त्यांचं खाण्याचं प्रमाण जास्त होतं. आता आपल्याकडे पोपट आहेत आणि त्याचा आणि नॉन स्पाइन काटेरी किंवा बिगर काटेरी असं काय प्रश्न नाही येतो. काटेरी जरी असली त्याला ते पोपट खातात बरं का. अगदी पायात धरून फांदी वाकडी करून त्याचं कॅपिच्युला तोडून ते व्यवस्थित खातात एकदम. तर आपल्याला फक्त एकच आहे की आता जरी काटेरी असो किंवा बिगर काटेरी असो त्याला आपल्याला राखण करणं हा पर्याय आहे. आणि दुसरा प्रश्न आपला काय होता की काटेरी घ्यावं का बिगर काटेरी घ्यावं. तर प्रेफरन्स कशाला असावा? प्रेफरन्स कशाला द्यावा, बरोबर आहे. तर मुळात प्रश्न हा असा आहे की आपला उद्देश काय करडी घ्यायचा. आपल्याला जर पाकळ्या गोळा करायच्या असतील करडईच्या तर तुम्ही करडईची बिगर काटेरी जातीकडे म्हणजे ती जात घ्या. कळलं का तुम्हाला मला काय म्हणायचंय? आपण नॉन स्पायनी करडई घेण्याचा मागचा उद्देश आपल्याला माहिती पाहिजे. जर आपल्याला त्याच्या पाकळ्या गोळा करून त्याचं जर का मार्केटिंग करायचं असेल तर बिगर काटेरीकडे जावा तुम्ही. अदरवाईज आपल्याला ज्या विद्यापीठाने डेव्हलप केलेल्या काटेरी व्हरायटीज आहेत, जाती आहेत, त्या एकतर आवर्षण प्रवण भागामध्ये चांगल्या येतात. दुसरं असं आहे त्या आवर्षणाला एकदम चांगल्या रिस्पॉन्सिव्ह आहेत. कमी जरी ओलावा असला तरी त्याच्यामध्ये आपल्याला तो ओलावा टिकवून ठेवून त्याच्यापासून चांगलं उत्पादन घ्यायची क्षमता मुळात त्या जातीमध्ये आहे. आणि याच्यामध्ये पाण्याचा चांगला वापर करू शकतो आपण. दुसरं माव्याचा अटॅक याच्यावरती कमी होतो स्पायनी व्हरायटीवर. अशा गोष्टींचा विचार करून जर का तुम्ही तुमचं सिलेक्शन तुमचा उद्देश जर का फिक्स केला तर आपल्याला त्याप्रमाणे जात तुम्ही प्राधान्य द्यावं त्याला. येस सर, येस. थँक्यू सर. काय अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. हॅलो हा सर, ते पीक काढणीला आलं हे कसं ओळखायचं? काय झालं माहितीये का, एका मित्रानं सूर्यफूल केलेलं होतं आणि काढणीची स्टेज न ओळखल्यामुळे ते पुढे गेल्यानंतर असे ते नासल्यागत हे झाले. मग ह्याच्यामध्ये स्टेज पुढे गेल्यानंतर नुकसान होते का? काढणी कशी ओळखायची आपल्याला? नाही, मुळात करडी या पिकामध्ये तुमची काढणी जरी 15-20 दिवस उशिरा झाली तरी त्याच्यामध्ये नुकसान तुमचं काय होत नाही बरं का. आता ज्या आपल्या व्हरायटीज आहेत याच्यामध्ये करडईचं ते बोंड फुटलं त्याच्यामधून बोंड वाहून गेलं असं काय प्रकार होत नाही. आपण काय करा, ज्या वेळेस करडईच्या पिकाचे वरचे जे पाकळ्या आहेत ना, करडईच्या बोंडाच्या वरच्या पाकळ्या त्या एकदा वाळून गेल्या की नाही, त्या वाळून गेल्यावर पिकामधून जाताना साधारणतः खळखळ आवाज यायला चालू होतो पायाला लागला की तुमच्या. मग समजून घ्यायचं की आपलं पीक तयार झालेलं आहे. अशा वेळेस तुम्ही कंबाईन हार्वेस्टरच्या मार्फत तुम्ही काढणी करू शकता. चालते, ठीक आहे. एक मिनिट, याच्यामध्ये बरं का एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी. साधारण एक लक्षात ठेवा की करडई पिकाची जी काही पक्व होण्याचा पिरियड आहे तो 130 ते 135 दिवस असतो. तर त्या हिशोबाने आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की पीक 130 ते लावणीनंतर काढणीला येतं. आणि तुम्हाला तुमचा प्रश्न होता की कसं ओळखायचं, तर त्याचे पाने आणि बोंडे पिवळी पडतात. ज्यावेळेस पानं पिवळी पडली, बोंड पिवळे पडले, त्यावेळेस समजायचं की तुमचं पीक काढणीला आलेलं आहे. ओके, हो, ठीक आहे सर. आणि एक लक्षात घ्या, काढणी सकाळी करायची फक्त. सर, पेरणीला जास्तीत जास्त किती वेळ आपण म्हणजे कुठल्या महिन्यापर्यंत करू शकतो? कारण कसं झालंय आता इकडे पाऊस भरपूर आहे आणि मग जमिनीला वापसा येणं थोडंसं अवघड वाटतंय. मग कितीपर्यंत चालेल पेरणी आपली? हॅलो हॅलो हा बोला. पेरणी किती तारखेपर्यंत केली तर चालेल? कारण इकडे आता हे पाऊस भरपूर चालू आहे इकडे सध्या आता. बरं, मग ते वापसा यायला जमिनीला थोडासा वेळ लागेल. मग पेरणीला थोडं लेट झालं तरी म्हणजे किती ह्याच्यापर्यंत चालेल पेरणी? आता पेरणी आपली मला चर्चा झाली होती बरं का आपली सगळी व्यवस्थित या विषयावर. तरी मी परत एकदा सांगतो, आपल्याला करडईची पेरणी जी करायची आहे ती 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर हा त्याचा राईट टाइम आहे. पण आता तुमच्या ह्याच्यामध्ये जर का पाणी साठलं असेल आणि वापसा यायला जर का तुम्हाला थोडा वेळ लागत असेल, अजून थोडा म्हणजे नेमका किती वेळ लागणार आहे आपल्याला?
सर आज काल काल पाऊस झाला भरपूर, आज पण चालू आहे पाऊस. आपल्याला काही असलं तरी जास्तीत जास्त आपल्याला ऑक्टोबर एंड पर्यंतच पेरणी करायची, त्याच्या जास्त पुढे जाऊन चालणारच नाही आपल्याला, बरं का. कारण पुढे गेलं की आपल्याला पुढचे जे त्याचे प्रॉब्लेम्स आहेत ते वाढतील. हा हा हं? लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करतो आम्ही. येस 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 राईट. बागायतीसाठी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तुम्ही करू शकता, काय अडचण नाही. हा ठीक आहे. धन्यवाद सर. अजून कोणाचा प्रश्न आहे? शेतकरी बंधू भगिनींनो, आपण आज जो हा कार्यक्रम घेतलाय ना, हा कार्यक्रम आपल्याला फेसबुक या समाज माध्यमावरती विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे आमचं फेसबुक पेज आहे, त्याच्यावर याचं रेकॉर्डिंग आता सध्या करंटली चालू आहे, तो ऑनलाईन पण चालू आहे. तर त्याच्यावरती ते कायमस्वरूपी राहतं. या फेसबुक पेजवर आपण केव्हाही ऐकून जे मार्गदर्शन आपल्याला शास्त्रज्ञांनी केलेलं आहे ते आपण ऐकू शकता. त्याचप्रमाणे युट्यूब या समाज माध्यमावरती सुद्धा आमचं अशाच पद्धतीचं विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे या नावाने एक युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरतीही हा व्हिडिओ संध्याकाळपर्यंत मी अपलोड करेल. तर आपण दोन्ही ठिकाणी या व्हिडिओचा जेव्हा केव्हा आपल्याला अडचण येईल त्यावेळेस आपण त्या पेजवर जाऊन ते पाहू शकता. एकंदरीत गेले 1 तास झाले आपण या करडई पिकासंदर्भात विविध विषयांवरती सांगोपांग अशी चर्चा केली. मी अपेक्षा करतो की सर्व शेतकऱ्यांचे समाधान झाले असेल आणि मी पुन्हा एकदा सर्व शास्त्रज्ञांचे उपस्थित सर्व शेतकरी बंधूंचे आभार मानतो आणि शेवटच्या आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी आमचे सहकारी डॉक्टर मृणाल आजोतीकर सर, सहाय्यक प्राध्यापक यांना विनंती करतो. धन्यवाद बालेराव सर. विद्यापीठ आपले दारी तंत्रज्ञान गंगा घरोघरी या ऑनलाईन कार्यक्रमांच्या मालिकेमध्ये आम्ही शेतकरी बांधवांना सध्या जी पिकं घेतली जातात त्यामध्ये जे समस्या येतात याचे निराकरण करण्यासाठी विचारा तुम्ही सांगतो आम्ही ही चर्चासत्रपर मालिका राबवित आहोत. या मालिकेमध्ये आपण आज करडई या प्रमुख रबी गळीत धान्य पिकाबद्दल सर्व शास्त्रज्ञ बांधवांकडून माहिती करून घेतली. तर हा कार्यक्रम महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण घेत असतो. मी या प्रसंगी आदरणीय कुलगुरू महोदयांचं मनापासून धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे विद्यापीठाचे तिन्ही संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर गोरक्ष ससाणे सर, संचालक संशोधन डॉक्टर विठ्ठल शिर्के सर, त्याचप्रमाणे अधिष्ठाता कृषी तथा संचालक शिक्षण डॉक्टर दिलीप पवार सर यांचे पण मी या प्रसंगी मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता आणि प्राचार्य डॉक्टर महानंद माने सर या उपक्रमाच्या पाठीशी नेहमी असतात, त्यांचे देखील मी इथे मनापासून आभार व्यक्त करतो. आज आपल्या या करडई पिकाला मार्गदर्शन करण्याकरता जे सर्व शास्त्रज्ञ विद्यापीठाच्या विविध ठिकाणाहून उपस्थित राहिले त्यामध्ये मी प्रामुख्याने सर्वांचे आभार मानतो. डॉक्टर नितीन कुमार रणशूर सर, सहयोगी संशोधन संचालक तथा मृद विशेषज्ञ, आवर्षण प्रवण विभाग, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प सोलापूर. त्याचप्रमाणे डॉक्टर शशिशेखर खडतरे सर, कृषी हवामान शास्त्रज्ञ, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प सोलापूर. डॉक्टर संतोष मोरे सर, प्रमुख अखिल भारतीय समन्वित जैविक कीड नियंत्रण प्रकल्प कृषी महाविद्यालय पुणे. डॉक्टर प्रशांत पवार सर, सहाय्यक प्राध्यापक कृषी विद्या, अखिल भारतीय समन्वयित करडई संशोधन प्रकल्प, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प सोलापूर. त्याचप्रमाणे डॉक्टर मनोज गुड, सहाय्यक प्राध्यापक वनस्पती विकृतीशास्त्र, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय हाळगाव. या सर्व शास्त्रज्ञ मंडळींचं मी इथे सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने, विभागीय विस्तार केंद्राच्या वतीने आणि कृषी विभागाच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो. आज नेहमी आमचा असा अनुभव आहे की या चर्चासत्रामध्ये शेतकऱ्यांचा प्रतिसाद चांगला असतोच, परंतु शेतकरी आम्हाला प्रश्न पाठवून देतात आणि इथे चर्चेमध्ये ते उपस्थित असतात, पण स्वतः अनम्यूट करून प्रश्न विचारायचं प्रमाण तसं कमी आहे. आणि महिला माता भगिनींच्या बाबतीत तर ते अतिशय कमी आहे. परंतु आज आम्हाला अतिशय आनंद झाला की
संपूर्ण जो आवर्षण प्रवण भाग आहे, मग त्यात आटपाडी, सांगली, खरसुंडी, मार्डी, मंगळवेढा, सोलापूर, तासगाव येथील अनेक शेतकरी बंधू सहभागी झाले. शेतकरी माता भगिनी सर्व सहभागी झाल्या आणि त्यांनी आवर्जून त्यांचे प्रश्न समस्या विचारल्या, मार्गदर्शन करून घेतलं. त्यामध्ये प्रामुख्याने भाग्योदय शेतकरी गट तुर्ची, हरित क्रांती महिला शेतकरी गट खरसुंडी, प्रगती महिला शेतकरी गट शेरेवाडी या सर्व म्हणजे शेतकरी मायबाप आणि माय माऊली सर्व शेतकरी माता भगिनी यांचे देखील मी या प्रसंगी मनापासून अगदी धन्यवाद देतो. आपला सहभागरूपी आशीर्वाद या उपक्रमाला असाच मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये आमच्या विभागीय विस्तार केंद्राची जी टीम आहे त्यामध्ये प्रामुख्याने मला नामोल्लेख करावा लागेल. आमचे विस्तार कृषी विद्यावेत्ता आणि देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख डॉक्टर सोमनाथ माने सर, माझे सहकारी डॉक्टर विकास भालेराव आणि डॉक्टर सुनील जोगदंड या सर्व माझ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचणं शक्य होतं. तरी सर्वांचे मी मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद देतो, आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद. सर एक प्रश्न इथं आलेला, एक हँड रेस केलेला. फक्त माझी विनंती होती की एखादा प्रश्नाचं उत्तर जर देता आलं तर प्लीज. प्रगती महिला शेतकरी गट शेरेवाडी, एक विनंती होती. हा बोला. नमस्कार सर. हा बोला ताई, बोला, आवाज येतोय आपला. सर मकेचं रान आहे आपलं आणि हरभरा फुले विक्रांत आता कृषी विभागाकडून आम्ही बी मागवले आणि आलंय सुद्धा आमच्यापर्यंत ते बी. मग आम्हाला तर त्याच्यात ही माहिती लागल्यामुळं मी म्हणते आता करडई ही नवीन अनुभवाला पेरणार आहे. आता मधनं असं 3 लाईनी म्हणलं ना तुम्ही, 6 लाईनी हरभरा आणि 3 लाईनी करडई. हो बरोबर. हा, मग त्याच्यात जर आम्ही तसं केलं तर पहिल्यांदाच करणार आहे अनुभव म्हणून. मग ती पेरताना कसं पेरायचं? आता याच्यामध्ये कसं आहे बरं का, तुम्हाला सांगतो मी. करायची का बीबीपनं म्हणजे ट्रॅक्टर डबल घालायचा? नाही, बीडीएफ नाही पेरायचे, बीडीएफ होणार नाहीये हे. आपल्याला पेरताना आता एक काम करायचं याच्यामध्ये, आपल्याला बारका ट्रॅक्टर किंवा आपल्या बैल आहे का आपल्याकडे? बैलजोडी काय म्हणला? बैलजोडी आहे ना आपल्याकडे? बैलगाडी? हा, बैल हा. हो आहे सर. आणि कुबोटा वगैरे असेल की? हा. बरं का, आपल्याला बैलांनी कसं पेरतो आपण? हे पहिल्यांदा 3 ओळी आहे. हो हॅलो, आहे. आपल्याला याच्यामध्ये बी चेंज करावं लागतं बरं का. हा. बी बदलावं लागतं याला. जर का आपण 2 चुमड्या जर का केल्या की नाही व्यवस्थित, 2 जर का चुमड्या केल्या तर व्यवस्थित पेरणी होती बघा. बर ठीक आहे सर. पण मक्याच्या रानात जर घेतलं तर उत्पादन चांगलं निघेल का? मक्याच्या रानामध्ये आता कसं आहे, मक्याचं तुमचं उत्पादन चांगलं आलं असेल, मक्याचा काय प्रश्नच नाही. होय. आणि मका हे जरा थोडं पीक हेवी फिडर या पिकामध्ये येतं, जरा जास्त प्रमाणामध्ये त्याच्याकडनं खतं वगैरे घेतली जातात. तुमच्याकडे पाणी आहे का द्यायला? पाणी आणि खतं पाणी आहे? पाण्याची सोय आहे सर. हा, मग तुम्ही बागायती खतं डोस देऊन व्यवस्थित येईल बरं का. बागायती खतं चालतंय सर. ठीक. हॅलो सर. हॅलो हा बोला. हॅलो सर. ह्या भागात कोणता वाण निवडला पाहिजे मग? हा ताई, याविषयी आहे ना, तुम्ही ही आमची जी आज कार्यक्रम झालेला आहे ऑनलाईन, ह्या फेसबुकवर तुम्हाला लिंक शेअर केली जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला याविषयी शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तर तुम्हाला ते कुठले वाण आहेत त्याच्याबद्दल माहिती आहे या कार्यक्रमामध्ये. तो तुम्हाला कार्यक्रम परत पाहता येतो. ठीक आहे. विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे या फेसबुक पेजवर तुम्ही हा कार्यक्रम पाहू शकता. विभागीय विस्तार केंद्र. ठीक आहे सर, पाहते. धन्यवाद सर.
तर मी पुन्हा एकदा सर्वांचे शास्त्रज्ञ मंडळींचे देखील पुन्हा एकदा आभार मानतो, धन्यवाद देतो आणि आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद सर.